नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. डायरेक्ट सेकंड इयरची अलॉटमेंट जी आहे ती डिस्प्ले झालेली आहे. इन्स्टिट्यूट वाईज झालेली आहे. त्याचा कट ऑफ पण डिस्प्ले झालेला आहे आणि स्टुडंटच्या लॉग इनमध्ये पण तुमची अलॉटमेंट डिस्प्ले झालेली आहे. ठीक आहे. इन्स्टिट्यूट वाईज जर बघायचं झालं तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता. कॅप 2चे प्रत्येक इन्स्टिट्यूटची या ठिकाणी अलॉटमेंट दिलेली आहे. या ठिकाणी डाउनलोड करून तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. ओके, हे झालं इन्स्टिट्यूट वाईज. बट तुमचं नाव शोधणं खूप अवघड जातं याच्यामध्ये. तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, आणि हां, सपोज कट ऑफ जर चेक करायचं असेल तर या ठिकाणी कट ऑफची लिस्ट आलेली आहे. आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मी जवळपास 4 वाजताच टाकलेली आहे लिंक. ठीक आहे. तिथं जर तुम्ही पाहिली नसेल तर ती बघू शकता. या ठिकाणी याच्यावरती क्लिक केल्यानंतर प्रोव्हिजनल कट ऑफ लिस्ट जी आहे ही या ठिकाणी तुमची डिस्प्ले होईल. ठीक आहे. इन्स्टिट्यूट वाईज, कोर्स वाईज. ओके. आता मेन आपल्याला काय पाहिजे, तर स्टुडंटच्या लॉग इनमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बघा. आता या ठिकाणी मी स्टुडंट लॉग इन ओपन करतोय. यू आर इन फायनल मेरिट, यू कॅनॉट चेंज एनिथिंग. हे तर काय सगळ्यांना मेसेज येत आहे, यातला घाबरून जायची गरज नाही आहे. ठीक आहे. आता अलॉटमेंट जर तुम्हाला चेक करायची असेल तर या ठिकाणी बघा, कॅप टू अलॉटमेंटचं ऑप्शन येईल या ठिकाणी. ओके. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा समजेल की कॉलेज कोणतं अलॉट झालेलं आहे आणि कोणती ब्रँच मिळालेली आहे, प्रिफरन्स किती नंबरचा आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, या स्टुडंटला हे जे ऑप्शन आलेलं आहे, बरोबर. आता स्टुडंट परेशान झाला कारण त्यानं प्रिंट सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस ज्यावेळेस काढलं, याच्यामध्ये काय आलं लिहून की कॅप राऊंड 2मध्ये नॉट फ्रीज आहे ना. अजून प्रोसेस पण सुरू झालेली नाही. CET सेलने याला काय पाठवले, नॉट फ्रीज पाठवलेले. काही मुलांना ऑटो फ्रीज पण झालेलं आहे. ओके. तर घाबरून जायची गरज नाही आहे. या ठिकाणी तुमची प्रोसेसच सुरू झालेली नाही फ्रीज नॉट फ्रीजची. हे बाय डिफॉल्ट तुम्ही CET सेलनं लिंक ॲक्टिवेट केले की विदिन 5 मिनिटामध्ये अटॅक करतं साईटवरती. त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम झालेला आहे. तर सकाळी वगैरे आरामामध्ये तुम्ही चेक करा नंतर. त्यावेळेस तुम्हाला प्रोसेसचं ऑप्शन येईल. ठीक आहे. काय करायचं आहे तुम्हाला, सिम्पली अपडेट सीट ॲक्सेप्टन्स स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी अलर्ट येत आहे प्रोसेस इज क्लोज म्हणून. ओके. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर ही प्रोसेस ॲक्टिवेट व्हायची वाट बघायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फ्रीज किंवा नॉट फ्रीज करायचं ऑप्शन येणार आहे. ठीक आहे. हां, तर एवढी प्रोसेस करायची आहे, घाबरून जायचं नाही. ऑटो फ्रीज जर झालं असेल कोणाचं किंवा नॉट फ्रीज दाखवत असेल, आहे ना, कारण प्रोसेसच सुरू झालेली नाही आहे, तर CET सेलचा तो प्रॉब्लेम असू शकतो. खूप सारे मुलं परेशान आहेत त्याच्यामुळे, आहे ना. तर सकाळी आरामात चेक करा तुम्ही, तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह झालेला असेल, आहे ना. आता काही मुलांना बघा इथे कॅप टू अलॉटमेंटचं ऑप्शनच आलेलं नसेल, म्हणजे त्या स्टुडंटचा नंबर लागलेला नाही असा अर्थ होतो त्याचा. ठीक आहे. आहे ना. आता ही प्रोसेस झाली कॅप राऊंड 2ची. आता थर्ड कॅप राऊंडच्या वेळेस थोडीशी काळजी घ्यायची आहे तुम्हाला. आता जे विद्यार्थी डिप्लोमा वोकेशनल आहेत किंवा BSc ज्यांचं कंप्लीट झालेलं आहे, असे विद्यार्थी कॅप राऊंड 3ला इलिजिबल आहेत. कॅप राऊंड 3चा ऑप्शन फॉर्म ते भरू शकतात, है ना. म्हणजे कॅप राऊंड 3ला जागा शिल्लक राहणार नाही त्याला, तेव्हा BSc वाले आणि डिप्लोमा वोकेशनल वाल्याला एंट्री देत आहे. अवघड आहे. ठीक आहे. आय होप तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील. जर तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ना. CET सेलमुळे सगळ्यांचीच झोप उडालेली आहे. मुलं तर झोपत नाही आहे, सर लोकांना पण झोपू देत नाही. आहे ना. तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खासकर बनवलेला आहे. खूप सारे मुलं कॉल करत आहेत की सर असं झालेलं आहे, आमचं तर ऑटो फ्रीज झालं, काय करायचं काय नाही. घाबरून नका जाऊ, है ना. तुमचा प्रॉब्लेम सकाळी वगैरे सॉल्व्ह करून केलेला असेल. CET सेलला थोडं जागा होऊ द्या, है ना. ओके. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल, है ना. बघा, अपडेट सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस फॉर कॅप राऊंड 2 असं करायचं आहे तुम्हाला. ओके. नंतर आणि त्याच्यानंतर पुढे इथे लिंक ॲक्टिवेट झाल्यानंतर तुमचं अपडेट करून घ्यायचं फ्रीज. पुढच्या राऊंडमध्ये कॉलेज सेव्ह ठेवून तिसऱ्या राऊंडला जायचं असेल तर नॉट फ्रीज करायचं. आणि जर तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर फ्रीज करून सरळ ॲडमिशन घ्यायला जायचं आहे. 1,000 रुपये भरावे लागतील तुम्हाला. ज्यांनी पहिल्या राऊंडमध्ये भरले होते त्यांना परत 1,000 रुपये भरायची गरज नाही. ठीक आहे. आय होप तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
थँक्यू.